नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, अक्षय तृतीया म्हटलं की सोनं घ्यायचं, घर घ्यायचं, वाहन घ्यायचं हेच आपल्या डोक्यात बसले. तर आपली परिस्थिती नसते किंवा कधी-कधी पैशाचा प्रॉब्लेम असतो. आजकाल मुलांची शिक्षणं, आजारपणं, महागाई वाढली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकालाच पैशांचा प्रॉब्लेम असतो आणि सॉरी सोनं घेणं तर आपल्या प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचं गेलं आहे. घर घेणं म्हणा, सोनं घेणं म्हणा. तर आपण सोन्यासारख्याच मौल्यवान पण स्वस्त अशा आपल्याला परवडतील अशा वस्तू आपण घेऊ शकतो, की त्याच्यामुळे आपल्याला लाभसुद्धा होईल आणि सोनं घेतलेल्याचं पुण्यसुद्धा आपल्याला मिळेल. अक्षय तृतीया तर असतेच अक्षय पुण्य कमावणारी. तर त्याच दिवशी आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचं पुण्य हे द्विगुणित होऊ शकतं. आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होऊ शकतं. अशा लक्ष्मीकारक वस्तूच मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो कापूस. कापूस तुम्ही आजच्या दिवशी नक्की खरेदी करा. कापूस घरात आणून तुम्ही त्याच्या वाती करून नेहमी वापरू शकता. तो काही पडून राहणारा नाही आहे आणि मिळतो अगदी 5-10 रुपयाला मिळतो. कापूस घेतल्यानंतर तुम्ही एक मातीचं मडकं मात्र आठवणीने घ्या. आता बघा, तुमच्या घरी मडकं समजा असेल, उन्हाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले, तर मडकं जर असेल तर तुम्ही छोटंसं अगदी एवढं भांडं घ्या की त्याच्यामध्ये तुम्ही पक्ष्यांना बाहेर पाणी खायला ठेवू शकता किंवा ते कोणाला गरीबाला एखाद्या दान करा की ज्यात ते पाणी भरून ते पिऊ शकतात. थंडगार पाणी त्यांना मिळेल प्यायला. त्याच्यानंतर तुम्ही छोटंसं पात्र घेऊ शकता मातीचं की ज्यातनं तुम्ही घरात भाजी वगैरे बनवू शकता. असं पण मातीच्या भांड्यातलं जेवण खाल्लेलं आरोग्याला पण चांगलंच असतं. म्हणून आजच्या दिवशी छोटं मोठं कोणतंही असो पण मातीचं भांडं मात्र जरूर घ्या. त्याच्यानंतर तुम्ही मोरपीस आजच्या दिवशी नक्की घ्या. मोरपीस म्हणजे साक्षात विष्णूंचं त्यामध्ये स्थान असतं आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी माता असतेच, त्यामुळे मोरपीस नक्की घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सैंधव मीठ आजच्या दिवशी नक्की खरेदी करा. तुम्हाला माहीतच आहे, आपण मिठामध्ये सुद्धा मिठाची उत्पत्ती समुद्रातूनच झाली आहे आणि महालक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्रातूनच झाली आहे. त्याच्यामुळे मीठ हे तुम्ही नक्की खरेदी करा. त्याचबरोबर तुम्ही लवंगा ह्या लक्ष्मीकारक असतात. लवंगासुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आजच्या दिवशी. त्याचप्रमाणे तुम्ही कवड्यासुद्धा पिवळ्या 5 तरी कवड्या तुम्ही नक्की खरेदी करा. त्यासुद्धा लक्ष्मीकारक असतात. पूजेमध्ये ठेवा त्या दिवशी. त्याच्यानंतर तुम्ही श्रीयंत्र जर तुमच्या घरात नसेल तर ते तुम्ही खरेदी करू शकता. स्फटिकाचं तुम्ही तुमच्या कामाच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता किंवा घरात स्थापित करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कासवसुद्धा नक्की घ्या. कासवसुद्धा स्फटिकाचं, पंचधातूचं, तांब्याचं हे घेऊ शकता तुम्ही. ते सुद्धा कासवसुद्धा लक्ष्मीकारक आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिवा खरेदी करू शकता. दिवा खरेदी केल्यामुळे तो तुम्ही नंतरसुद्धा तुम्ही कधी पण वापरू शकता किंवा दिवा लावून तो मंदिरात सुद्धा तुम्ही जर ठेवून आला तरीसुद्धा तुम्हाला दिवा दान केल्याचं पुण्य मिळेल किंवा त्या दिवशी अक्षय तृतीये दिवशी तुम्ही दिवा अर्पण केल्याचं मंदिरामध्ये ते पुण्य तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही दक्षिणावर्ती शंख, मोती शंख असे शंखांची तुम्ही खरेदी करू शकता की जे काही जास्त पैशांना नाही मिळत. आपल्याला परवडतील अशा ह्या गोष्टी आहेत. परत या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही ती सुद्धा खरेदी करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तांब्या पितळेची भांडी खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही नवीन कपडे घ्या आणि त्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजवंताला दान करू शकता. चप्पल घेऊन ती दान करू शकता, कारण हा दिवस पितरांचा सुद्धा असतो. तुम्ही जर इथं दान केलं तर ते दान तुम्हाला पितरांना ते मिळू शकतं तिथे वर. त्याचप्रमाणे तुम्ही तांब्याचं भांडं खरेदी करू शकता. हळद आजच्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणं खूप शुभ असतं. हळदसुद्धा लक्ष्मीकारक आहे, भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय आहे. त्याचप्रमाणे तुळशीचं रोप एक अगदी 50-1 रुपयाला मिळतं छोटंसं रोप. ते खरेदी करून जर आजच्या दिवशी तुम्ही घरात लावलं
प्रत्येकाच्या घरात तुळस ही असतेच, पण आज एखादं रोप लावलं तुम्ही समजा आजच्या दिवशी घरात, तर ते पुण्यसुद्धा अक्षय टिकणारं आहे. त्याची गणनाच होऊ शकत नाही त्या पुण्याशी. त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्ही करा. त्याचबरोबर तुम्ही श्रीयंत्र, दिवा हे सांगितलंच आहे तुम्हाला. तर ह्या वस्तू तुम्ही खरेदी करा. मीठ खरेदी करू शकता, ते पण लक्ष्मीकारक आहे. ह्या गोष्टी तुम्ही खरेदी करा आणि सोन्या इतकंच पुण्य मिळू शकतं तुम्हाला ह्या गोष्टी. पिवळी मोहरी मात्र न चुकता आजच्या दिवशी खरेदी करा आणि त्याची धुनी म्हणजे एक मातीचं पात्र घेऊन त्याच्यामध्ये एक तमालपत्र, एक दालचिनीचा तुकडा, 5 लवंगा, त्याचबरोबर 5 वेलची, ह्या फुलवाल्या लवंगा, ह्याच्यामध्ये कापूर घालायचा, तो प्रज्वलित करायचा, पिवळी मोहरी घालायची त्याच्यामध्ये आणि चिमूटभर आणि संपूर्ण घरभर ते फिरवायचं. सगळी निगेटिव्हिटी तुमची दूर होऊन जाईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्की खरेदी करा. सोनं घ्यायचं आपल्याला परिस्थिती नाही किंवा ह्यावेळेस नाही जमत कधी संसारिक माणसाला काही गोष्टी, प्रत्येक गोष्टी जमतात असं नाही, तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. ह्या गोष्टी तुम्ही अगदी जास्तीत जास्त 1000 रुपयाच्या आत तुम्हाला ह्या गोष्टी मिळून जातील आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्ष्मीची सेवा करू शकाल, पुण्य कमवू शकाल, दानधर्म करा आणि हा दिवस, आजचा दिवस मंगलमय साजरा करा. तुमच्या आयुष्यात मंगल घडो, तुमचं सगळं शुभ घडो हीच परमेश्वराच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. नमस्कार.